नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल पिसे, ॲग्रोनॉमिस्ट टॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आज आपण बीड जिल्ह्यातील या वडवणी तालुक्यातील देवडी या गावामध्ये आलो आहोत. आज आपण या ऊसाच्या प्लॉटमध्ये उभो आहोत. हा एक खोडव्याचा प्लॉट आहे आणि आपल्यासोबत आपले शेतकरी बंधू मित्र आहेत. यांनी आपल्या टॅन बायोसिस कंपनीचे आपण त्यांना काही डेमो दिले होते. त्या डेमो वापरल्यानंतर त्यांना त्याचे कसे रिझल्ट आलेत तर ते आपण त्यांच्याकडनं अनुभव घेऊयात. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव गोरख आसाराम राठोड, राहणार काडीगाव, तालुका वडवणी, जिल्हा बीड. आपण स्कॅन बाय कंपनीचे जे किट प्रोडक्ट वापरलं होतं ते आपण ह्याच्याकरता वापरलं होतं किंवा आपल्याला थोडस रासायनिक पासून सेंद्रिय शेतीकडे आपल्याला थोडस जावं लागणार आहे, कारण काळाची गरज आहे ह्या गोष्टीसाठी. तर आपण डेमो साठी सरांनी आपल्याला किट दिली होती, त्या किटचा आपण वापर केला होता. ही TB3 आणि ह्यामध्ये दुसऱ्या आता कशा अवेलेबल नाही आहेत दुसऱ्या, पण मायक्रोरायझम म्हणून एक अशा 2 किट आणि 2 बॅग होत्या. तर आपण रिझल्ट पाहू. तुम्हाला पहिल्यांदा रिझल्ट दाखवू म्हणजे कसं आहे, त्यानंतर गोष्टी लक्षात येणार आहेत. हा 15/012चा फॉडो आहे. हा 15/012चा अख्ख्या कुठं पंचकृषी तुम्हाला 15/012चा फॉडो दिसणार नाही, कारण फक्त एकमेव आम्ही ठेवलेला आहे. आणि त्याचे रिझल्ट पहा, तिथून पलीकडे तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तिथे पलीकडे बघा आणि इथून पुढे आपण किती वापर केलेला आहे. आता विशेष गोष्ट काय, ही माती, ही जी माती ही मोमो गादीसारखी लागेल, एकदम भुसभुशीत झालेली आहे जमीन. आणि जमीन जर आपली भुसभुशीत जर असेल तर आपल्या जमिनीचा पोत वाढतो, उत्पन्न वाढतं आणि ऑप्टिक वापरतो. आता विषय, आता ही किट वापरायची का, विषय मेन मुद्दा हे की किट वापरायची का. कारण गेल्या वर्षी जी लागण होती, माझा एकरी खर्च एक 20-22 हजाराच्या आसपास जात होता. अच्छा, एकरी खर्च 20-22 हजाराच्या आसपास. 20-22 हजाराच्या खर्च जाताना आज माझी ही कंडिशन आहे की आज मी फक्त एकरी व्यक्त 5,000 रुपये खर्च केला. फक्त म्हणजे 20,000वरून ती खर्च तुमचा 5,000वरती आला. 5,000 म्हणजे रासायनिक खताचा खर्च कमी झालाय. रासायनिक खताचा खर्च कमी केलाय आणि सेंद्रिय शेतीकडे आणि ते वळण्यामुळं आणि त्याचे रिझल्ट चांगले. आपण केमिकल फक्त तुमचं जोपर्यंत शेतामध्ये केमिकल आहे तोपर्यंत रिझल्ट आहे. बरोबर, केमिकल संपलं तुमचा रिझल्ट संपला. पण आज कमीत कमी आपण किट वापरून जवळपास 2 महिने होत आले. 2 महिन्यात आपलं उसळ तुम्हाला साईज दाखवतो. या इकडे तुम्हाला साईज दाखवतो. ही साईज बघा, 15/012 ची साईज आज कांडीला ऊस लागला. ही ऊसाची क्वालिटी आणि ही माती मोकळी. खोडव्याचा ऊस आहे, खोडव्याचा कुणाचाच ऊस तसा असं दिसणार नाही. या पांढऱ्या मुळ्या बघा, जमीन किती वर बी खोलवर खांदीत चला, जमीन मोकळी एकदम क्लिअर. एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं की रासायनिक खताचा जो तुमचा वापर आहे, तो रासायनिक खताचा वापर हा 50% पेक्षाही कमी झाला. 50% पेक्षा कमी. कारण रिझल्ट तुमचे ज्यावेळेस तुमचा रासायनिक खतावर खर्च करूनही जेवढा रिझल्ट तुम्हाला येतो त्याच्यापेक्षाही चांगले रिझल्ट तुम्हाला बायोलॉजिकल वापरल्यानंतर आले.